फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे। सर्वधर्म समभाव आपण मानायचं नाही। भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन घ्यायला शपथ आत्महत्या करा आणि सांगावा। नितेश राणे मतांची भीक मागून सत्तेवर येणारी औलाद। जातीवादी आमदाराला भाजपने देशातून हद्दपार करावं। ठाकरे गटाचे शरद कोळी यांची नितेश राणेंवर झरी टीका। असल्या जातीवादी आमदाराला तत्काळ भाजप सरकारनं या महाराष्ट्रात नाही तर देशाच्या हद्दपार केलं पाहिजे। नितेश राणेंना का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे। नितेश राणेंच्या वक्तव्याचं आशिष शेजारांकडून अप्रत्यक्ष समर्थन। राणेंना का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे। याचं उत्तर महाराष्ट्र विकास आघाडीने दिलं पाहिजे। नितेश राणेंचं त्यांच्या घरातील लोक ऐकतात काय विचारा। बिनडोक्याचे अनेक नेते बाजारात फिरतायत। नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर इम्तियाज जलील यांचं उत्तर। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदारांनी घर फोडलंय आधी मान्य करावं। शरद पवार गटात पक्षप्रवेशाच्या वेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी। कार्यकर्त्यांना कोणी हात लावाल तर हात कापून टाकेन। भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा। नव्या पिढीत स्फूर्ती असते पण बोलताना मर्यादा पाळाव्यात। मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही। स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत। लेकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्रामांची प्रतिक्रिया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या जामीन अर्जावर आज निर्णय। सर्वोच्च न्यायालय केजरीवालांकडून अटकेला आव्हान देणारी आणि जामीन मागणारी अशा 2 स्वतंत्र याचिका दाखल।